शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळेस एक प्रतिज्ञा म्हटल्या जाते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. खरंच बांधव आहे. ही प्रार्थना कधी सुरू झाली, कोणी सुरू केली? 1962च्या भारत आणि चीनच्या युद्धाच्या वेळेस सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन एकता व अखंडता टिकून ठेवली पाहिजे आणि आपलं सार्वभौमत्व हे पुढे घेऊन जाण्याच्या अनुषंगानं तत्कालीन सरकारनं ही प्रतिज्ञा पुढे आणली. याला एक राष्ट्रीय भूमिका आहे, एकतेची भावना यामध्ये आहे आणि या प्रार्थनेच्या मागे असणारी जी प्रेरणा आहे, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि अर्थात महात्मा गांधी आणि आपले संविधान. आपण जी प्रतिज्ञा घेतो त्याचा अर्थ आणि त्या अर्थाला अनुसरून आपला आचार, विचार, व्यवहार आणि उच्चार असला पाहिजे, हा आग्रह या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आहे. मग निवडणुकीच्या वेळेस जात पात धर्म पंथ या सर्वांच्या अनुसरून आपण जेव्हा मतदान करतो आणि या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण एकमेकांची माथी फोडायला जेव्हा जातो, तेव्हा खरंच सारे भारतीय माझे बांधव आहेत का, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो. माझ्या देशावर प्रेम आहे, या प्रेम असल्याचा अर्थ काय? मी नागरिक म्हणून माझ्या जबाबदाऱ्या सांभाळतो का, की सातत्याने सेवेच्या ऐवजी मेवेचाच मी पाठलाग करत असेल तर माझ्या देशावर प्रेम आहे का, हा एक मूलभूत प्रश्न या निमित्ताने कुठेतरी उपस्थित होतो. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीचा मला अभिमान आहे. या उज्ज्वल परंपरेचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेल, ही देखील आपली प्रतिज्ञा आहे. मात्र खरंच आपण त्याचा पायी होण्याच्या प्रयत्नात आहोत का या सर्वांचा नाश करण्याच्या अनुषंगानं आपला वावर सुरू आहे, हाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. मी माझ्या आई वडिलांचा, गुरुजनांचा आणि मोठ्या माणसांचा आदर करील आणि त्यांच्याशी सौजन्याने वागेल असं आपण म्हणत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता ज्यांनी खस्ता खाल्ल्या, प्रसंगी जेलमध्ये गेले, फासाच्या फंद्यापर्यंत जे लटकले, अशा सर्वांच्या बद्दल आपल्याला आदर आहे की या सर्वांच्या प्रती आपण अपप्रचार करत आहोत, अनादर व्यक्त करत आहोत. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे. ही प्रतिज्ञा शाळेतून बाहेर आल्यानंतर नागरिक म्हणून वावरत असताना आपण पूर्ण करतो आहोत का? या सर्वांचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. खरंच सर्वांच्या कल्याणाचा आणि सर्वांच्या समृद्धीचा विचार, सर्वोदयाचा विचार आपण करत आहोत की सर्वनाशाचा विचार आपण करत आहोत? हे जेव्हा अंतर्मुख होऊन याचं सिंहावलोकन जेव्हा आपण केलं तेव्हा एक चिंताजनक परिस्थिती आपल्या सगळ्यांसमोर निर्माण होईल. मात्र हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. आम्हाला असा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे जिथे शेतकऱ्यांना न्याय आणि महिलांना सुरक्षा ही असली पाहिजे. रोजगार मुठभरांना नव्हे तर सर्वांना मिळाला पाहिजे, ही असणारी आमची भूमिका आहे. उद्याचा महाराष्ट्र हा भीतीचा नाही तर सौजन्य, न्याय आणि सुरक्षिततेचा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.